आहेत ना ती भरते आहेत। बाकीच्या सगळ्या बाजूला दिसतात ना शिंपल्या आहेत, म्हणजे छोटी सूप। एक तुम्हाला मी सूप असं भरून दाखवते। सगळ्यात पहिल्यांदा ते असे गहू ठेवायचे आणि बाजून इथे अशी काकडीची पानं घेतली, अशी 5 पानं लावायची आणि त्यानंतर असा हा पानाचा विडा ठेवायचा आणि त्यानंतर इथे 5 प्रकारच्या भाज्या ठेवतात, ज्यामध्ये कारला आहे, असे काप करून घेतले आहेत, पडवळ, भेंडी, काकडी, भोपळा आणि चिबूड असं या काकडीच्या एका पानावर ठेवतात। 5 अशा काकडीच्या पानांवरती अशा 5 प्रकारच्या भाज्या ठेवतात आणि त्यानंतर बघा एक नारळ आणि ब्लाउज पीस असं ठेवतात आणि वडे केले। हे बघा हे वडे आहेत, असे बांधून घेतलेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये, म्हणजे खराब होणार नाहीत आणि असे काकडीचे म्हणजे तवशाचे वडे केले आहेत, असे 10-10 प्रत्येक सुपामध्ये ठेवतात आणि त्यानंतर ते एका पॅकेटमध्ये ना आटी, फणी, खारीक, बदाम आणि अक्रोड असे ठेवतात आणि फळांमध्ये अशी 5 प्रकारची फळं घ्यायची। केळी घेतलेत, सफरचंद, पेरू, मोसंबी आणि नाशवळ अशी 5 प्रकारची कुठची फळं ठेवतात। त्यानंतर जे 5 प्रकारचे फराळ तयार केलेले आहेत, करंजा आणि चंपाकली, मुगाचा लाडू, रव्याचा लाडू आणि चकली। त्यानंतर इथे 5 प्रकारच्या मिठाई घेतलाय, हलवा घेतलाय, बालुशाही, खाजा, बर्फी, मैसूर पाक, लाडू असा बॉक्स ठेवायचा आणि आरसा, त्यानंतर अशी जोडवी आणि फणी आणि वेणी आणि कुंकू, झालं सूप तयार। अशा प्रकारे गणपतीचा होशाचं सूप तयार करतात आणि याच प्रकारे सर्व शिंपल्यांमध्ये असंच सर्व साहित्य भरलेलं आहे। आता आपण हे सूप नेऊन गणपतीजवळ पुजायचं, होसायचं आणि नंतर या बाकीच्या सर्व शिंपल्या आहेत ना सर्व नातेवाईकांकडे द्यायच्या। तुमच्याकडे कशा प्रकारे हा गणपतीचा होसा साजरा करतात, काय काय सुपामध्ये ठेवतात, हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा।
तर अशा प्रकारे आम्ही माझ्या पहिल्या गौरी गणपती औषधाचे पूजन केले आणि त्यानंतर सर्व सुपं आमच्या नातेवाईकांकडे जाऊन सर्वांना दिली। आणि तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जे फराळ दिसतात सुपामध्ये फराळ आहे, चकली, करंजी, लाडू हे सर्व माझ्या आईने स्वतः घरी तयार केलेले आहेत। कमी वेळात पटापट सर्व पदार्थ तयार केलेत ना, त्यामुळे आम्ही सर्वाचा डिटेल व्हिडिओ तयार करू शकलो नाहीत। पण व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुमच्याकडे देखील गौरी गणपती औषधाची कुठची पद्धत आहे, काय काय सुपामध्ये साहित्य ठेवतात हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।